जय शिवराय मित्र हो, आय लव्ह यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे मालाड स्टेशनला, बरोबर जगू आहे मच्छी मार्केटमध्ये। आज मच्छी घेण्याचं प्लॅनिंग आहे। मालाड स्टेशनला जाण्यासाठी बस पकडतोय आम्ही इथून तर आलेलो आहे आम्ही मच्छी म्हणजे मालाड स्टेशनला आता आलेलो आहे। हा पूर्वेचा भाग आहे। आम्ही त्या साईडला पश्चिमेला जाणार आहोत आणि स्टेशनच्या बाहेरच हे मार्केट आहे। तर हे आहे मालाड स्टेशन। आम्ही आता पलीकडे जाणार आहोत। तर आम्ही आलो आहोत आता पश्चिमेला। हे मालाड स्टेशन या साईडला आलं आणि हे इथे मार्केट आहे समोर। सर्व येणारे जाणारे लोक हे मार्केटमधूनच मच्छी घेऊन आलेले आहेत। दाखवतो तुम्हाला, बघणे बघ किती। हे बघा, आम्ही खेकडे बघण्यासाठी आलो होतोय। हे आहेत खेकडे, खाडीमधले खेकडे आहेत। बाकी खाडीचे आहेत ना हे? ठीक आहे, खेकडे तर आपल्याला दिसले आहेत। आपण मार्केटमध्ये जाऊ आता। मार्केटमध्ये काय काय मच्छी आहे ती पण दाखवतोय तुम्हाला। हा इथूनच आहे ना। हा गेट आहे मार्केटचा, मच्छी मार्केटचा। या साईडून पण गेट आहे आणि मागच्या साईडून पण एक दुसरा गेट आहे। बघू शकता केवढी मोठी गर्दी आहे मच्छी घेण्यासाठी। इथून स्टार्ट होते। बघा हे बांगडे, पापलेट। आपला जगू दादा पुढे गेलाय, मागून जातोय त्याच्या मच्छी बघत। बघू शकता केवढी मोठी गर्दी आहे या मार्केटला। आज पापलेट भरपूर दिसत आहेत। पापलेट आहेत, सफेद पापलेट आहेत, ग्रे कलरची पापलेट आहेत। इकडे मुळे आहेत, याला तसरे पण आपण बोलतो। बघू शकता मित्र केवढी मोठी गर्दी आहे इथे या मार्केटमध्ये। हे मालाडचं खूप मोठं मार्केट आहे आणि बहुतेक जे लोक आहेत बाहेरून वसई विरार या साईडून या मार्केटमध्ये मच्छी खरेदी करण्यासाठी येतात। हा बघा, हा कुठला मासा आहे मामा? वाम मच्छी। वाम केवढी आहे बघा। किती 1 फूट, किती 1 फूटच्या पेक्षा जास्त मोठी आहे। 1 फूटपेक्षा जास्त मोठी आहे। काय प्राइस आहे मामा याची? प्राइस कितनी का है? 1500 का एक। 1500ला एक आहे। केवढी मोठी आहे बघा वाम। हे पण इकडे खेकडे आहेत बघा। हे समुद्री खेकडे आहेत। हे ते समुद्री खेकडे आहेत, हे समुद्रातले आहेत खेकडे। हा बघा, हा रावस ना, हा रावस आहे, केवढा मोठा आहे बघा। हा
रावस आहे जवळजवळ एक दोन वित्तापेक्षा मोठा आहे मासा. जवळ एक फुटा एवढा मोठा मासा आहे बघा रावस. ही सुरमई आहे इकडे. हे पापलेट आहेत. बाप रे बाप काय गर्दी आहे या मार्केटमध्ये. हे पण इकडे बघू शकता एवढे मोठे खेकडे इथे आहेत. बघू शकता हे पण एक खाडीतले खेकडे आहेत आणि किती मोठे खेकडे आहेत. मित्रांनो मासे तर भरपूर आहेत. एकदम ताजा बाजार आहे. भाऊ बर्फा पाऊस पडते मच्छी बर्फाट मच्छी राहणार का. एकदम फ्रेश बाजार आहे. सुरमई घेतलेली आहे. घेणारा तो एक छोटीच मच्छी. काकीने या 700 रुपये बोलले आणि 400 रुपयाला याच्यातली सुरमई दिली आहे. बघा 300 रुपये मार्जिन करून एक सुरमई घेतलेली आहे 400 रुपयाला. ॲक्च्युली खरं तर आज खेकडे घेण्याचा प्लॅनिंग होता पण खेकडे पण खूप महाग आहे. 1500 1600 2000 असे खेकड्यांची पण किंमत आहे. म्हणून मी सुरमईच घेतलेली आहे. मित्रांनो ही सुरमई आम्ही घेऊन तर आलो आहे. आता कापायचं दुसरीकडे या काकीकडे बसले आहेत कापण्यासाठी. कापायचे 30 रुपये आम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे पूर्ण ही सुरमई आम्हाला 430 रुपयाला पडली आणि बसचं भाडं आमचं म्हणजे 450 रुपये झाले. बघू शकता किती मोठं हे मार्केट आहे. पापलेट भरपूर आहेत मोठे मोठे आहेत. पापलेट बगळे पण आहेत मोठे मोठे मार्केटमध्ये आले. बघू शकता ही लाईन पूर्ण दिसते. ही मच्छी आपण जी खरेदी करतो हे सर्व मच्छी कापून देण्यासाठी या सर्व काकी बसलेल्या आहेत. बारीक पीस करा जरा. बरोबर सर्व इकडे कापाकापी सुरू आहे. मच्छींची कापाकापी सुरू आहे सर्वीकडे. मित्र खूप धमाल येते या मार्केटमध्ये. खरंच जर तुम्ही मच्छी घ्यायची असेल तर या मालाड स्टेशनच्या बाहेरच मार्केट आहे. या मार्केटमध्ये या पण येते वेळी थोडे पैसे पण जास्तच घेऊन या. कारण मच्छीचा भाव जो आहे तो ऐकून तुम्हाला ते मच्छी घेऊ की नको घेऊ हा एक प्रश्नचिन्ह तुमच्यासमोर उभा राहील. खूप तगडा भाव आहे. बघा खेकडे रावस सुरमई मच्छी घेऊन झालेली आहे. आम्ही आता चाललोय परत घराकडे. जगू पुणे चाललाय. मी चाललोय मागून आता कारण गर्दी पण भरपूर आहे. तर मित्रांनो आजची माशाची खरेदी आमची झालेली आहे आणि आम्ही चाललो आहे परत आता घरी. मला स्टेशनवरून जातेवेळी आम्ही बसने गेलो. आता घरी जातेवेळी आम्ही रिक्षाने चाललो आहे. चला तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.